हाय एव्हरीवन, मी सम्मेत पाटील मॅथ विथ TR समित या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण 10वीच्या बोर्ड पेपरनुसार प्रश्नांचा सराव करतोय. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणारे जे प्रश्न आहेत 1 मार्काचे आणि 2 मार्काचे त्यावरती आपण चर्चा करतोय. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण अल्जेब्रा मधील लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मधील प्रश्नांचा सराव केला. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जॉमेट्री मधील सिमिलॅरिटी या चॅप्टरवरील प्रश्नांचा सराव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील प्रश्नांना. बघा, या चॅप्टरचं वेटेज आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मार्काचं. 10 मार्कासाठी जवळपास या चॅप्टरवरती प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न MCQचा असतो. त्या प्रश्नामध्ये वेगवेगळे प्रश्न मागच्या काही वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत. त्या प्रश्नांचा सराव आपण करतोय. बघा, पहिला प्रश्न जो आहे तो 2021 मध्ये विचारलेला आहे. त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR ला समरूप आहे, सिमिलर आहे. AB चं माप 4 सेंटीमीटर दिलेलं आहे, PQ 6, QR 9 आणि BC आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. जेव्हा दोन त्रिकोण सिमिलर असतात, दोन ट्रायंगल सिमिलर असतात, तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो हा इक्वल असतो. म्हणजेच इथं आपल्याला मिळेल AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. आणि या फॉर्म्युला मध्ये सगळ्या किमती ठेवलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बघा, AB छेद PQ म्हणजे 4/6, BC छेद QR, BC शोधायचा आहे, QR ची किंमत आहे 9. 9 चौक 36 आणि भागाकारात 6, 6 6 36, त्यामुळे BC चं माप येतंय 6. ऑप्शन बी 6 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. त्रिकोण ABC चा जो क्षेत्रफळ आहे आणि त्रिकोण DEF चा जो क्षेत्रफळ आहे त्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 1:2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4. Then what is the length of DE? आता बघा, दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जेव्हा दिलेलं असतं तेव्हा करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो मध्ये त्यांचा रेशो असतो. मग ह्या दोघांचं रेशो आपल्याला दिलेला आहे 1/2. करस्पॉन्डिंग साइड आपल्याला दिलेले आहेत AB आणि DE. त्यामुळे AB चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर. आता 1/2 ऍज इट इज. AB चं माप आपल्याला दिलेलं आहे 4, 4 चा वर्ग 16 आणि अपॉन DE चा स्क्वेअर. आता DE चा स्क्वेअर इकडे गेल्यानंतर इथं आपल्याला मिळेल 16 आणि हा 2 खालचा आहे तो इकडे गुणाकारात जाईल. आणि जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेणार आहे तेव्हा आपल्याला 16 चा स्क्वेअर रूट मिळेल 4 आणि 2 स्क्वेअर रूट मध्ये ऍज इट इज. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 4√2. नेक्स्ट क्वेश्चन, triangle ABC similar to triangle PQR and angle A is equal to 45, angle Q is equal to 87, then angle C is equal to question mark. बघा, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. A चं माप आपल्याला दिलेलं आहे 45, Q चं माप दिलेलं आहे 87. Q म्हणजेच B चं माप देखील 87 असेल. आपण फक्त त्रिकोण ABC मधल्या कोणांचा विचार करतोय. Q वरून कोण B चं माप आपण घेतलेलं आहे. आता C चं माप काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करून आपल्याला 180 मधून वजा करावं लागेल. 7 आणि 5 12, 8 आणि 4 12 आणि 1 13, 132 आपल्याला 180 मधून वजा करावे लागतील. 10 तून 2 गेले 8, 7 मधून 8 मधून 4 गेले 4. ओके, कारण इकडचा एक हातच्या तिकडे गेला, आपण इथे एक हातच्या दिला 48. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी. पुढचा प्रश्न दिलेला आहे, इफ ट्रायंगल ABC is similar to triangle PQR and 4 into area of triangle ABC is equal to 25 into area of triangle PQR, then AB as to PQ. दोन एरियाचा रेशो आपल्याला दिलेला आहे म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात आणि आपल्याला विचारलंय त्यांच्या बाजूचा रेशो काय असेल. ओके, जेव्हा ABC आपण इथंच ठेवणार आहे आणि PQR इकडे गुणाकारातला भागाकारात आणणार आहे तेव्हा हा 4 इकडचा पलीकडे जाणार आहे आणि आपल्याला रेशो मिळणार आहे 25/4 आणि करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो मध्ये असतो. त्यामुळे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 5/2 5:2 ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, if triangle ABC and triangle DF are similar and angle A is equal to 48, then angle D is equal to
क्वेश्चन मार्क. आता मगाशीच मी सांगितलं करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे अँगल ए चं माप 48 असेल तर ए च्या सोबतीला तर डी आहे, त्यामुळे डी चं माप देखील 48 असेल, ऑप्शन ए. नेक्स्ट, आताच आपण हा प्रश्न सोडवला. करस्पॉन्डिंग स्क्वेअरच्या रूपात असतो, साइडच्या स्क्वेअरच्या रूपात. 64 चा स्क्वेअर रूट 8, 81 चा स्क्वेअर रूट 9, त्यामुळे 8 9 हे या प्रश्नाचं उत्तर असेल 8:9. नेक्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी अँड पीक्यूआर in a one-to-one correspondence of vertices AB upon QR is equal to BC upon PR, PQ upon CA, then dot dot statement is true. खाली आपल्याला त्रिकोणांची नावं दिलेली आहेत. कोणती नावं इथं परफेक्ट बसतात ते आपल्याला शोधायचे आहेत. बघा, पहिल्यांदा आपण पहिल्या ऑप्शन नुसार जाऊयात. PQ सोबत AB, PQ कुठे आहे बघा, PQ इथं आहे, त्याच्यासोबत AC आहे, त्यामुळे PQ सोबत AB जमणार नाही. PQ सोबत CA, PQ सोबत CA आहे, त्याच्यानंतर क्यूआर सोबत एबी, क्यूआर सोबत एबी, ओके जमतंय, त्यामुळे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बी, सॉल्व इच 1 मार्क. क्वेश्चन बी जो असतो पहिल्यातला तो प्रत्येकी 1 मार्कासाठी असतो, ते आपल्याला सोडवायचं असतं. प्रश्नात काय दिले बघा, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आर सिमिलर ट्रायंगल्स, अँगल ए इज इक्वल टू 60, देन अँगल पी. बघा, ए आणि पी 1-to-1 करस्पॉन्डन्स नुसार करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, त्यामुळे याचं माप देखील 60 अंश असेल. फक्त इथं आपल्याला सोडवायचं आहे, त्यामुळे असं लिहावं लागेल. अँगल ए आधी आपल्याला लिहावं लागेल ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर, त्याच्यानंतर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे अँगल ए चं माप जर 60 असेल तर अँगल पी चं देखील माप किती असेल, 60 अंश असेल. नेक्स्ट, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5, देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. आता करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो दिला असेल सिमिलर ट्रायंगल्सचा, तर त्याच्या एरियाचा रेशो हा त्याच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजेच बघा, एरिया ऑफ ट्रायंगल 1, आता ट्रायंगलची नावं दिलेली नाहीत म्हणून आपण इथं ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 असं घेऊयात, आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो, त्यामुळं S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. इथं आपल्याला साइड दिलेले नाहीत नावं, त्यामुळे आपण S1 S2 घेतोय. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, इथं आपण रिझन लिहितोय एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग आता S1 आणि S2 म्हणजे 3/5 दिले, 3चा वर्ग छेदात 5चा वर्ग 9/25 हे याचं प्रश्नाचं उत्तर असेल. आता रेशो विचारलाय, त्यामुळे 9:25 फायनल आन्सर या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, in the figure segment AB is perpendicular to segment BC, segment DC is perpendicular to segment BC. If AB is equal to 3 and DC is equal to 4, then find area of triangle ABC upon area of triangle DCB. इथे जर बघितलात तर या दोन्ही त्रिकोणामध्ये त्याच्या उंची आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचा बेस जो आहे तो इक्वल आहे, म्हणून याचा जो काही एरियाचा रेशो असेल त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो मध्ये असेल. म्हणून इथं आपण असं लिहितोय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle DCB is equal to AB upon DC. आता याला रिझन काय असेल तर both have equal bases. त्याचे इक्वल बेस आहेत म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो मध्ये त्यांचा रेशो असेल. ओके, तर आता रेशो आपल्याला मिळतोय 3, AB चं माप दिलंय आणि DC चं माप दिलंय 4, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल 3:4. नेक्स्ट क्वेश्चन, हा देखील सेम पॅटर्न आहे बघा. अँगल एबीसी अँगल डीसीबी 90 डिग्री दिले, हा 90 डिग्री याचा अर्थ ह्या त्या त्रिकोणाच्या उंची आपल्याला दिलेल्या आहेत, हाईट आपल्याला दिलेला आहे. एबीचं माप 6 दिलंय, डीसीचं माप 8 दिलंय. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी. सेम प्रश्न आहे, फक्त किमती बदललेल्या आहेत
आता इथं रेशो येताना फक्त 6/8 येईल, 6/8 आणि भाग घालवल्यानंतर 3/4. त्यामुळे या प्रश्नाचं देखील 3/4 उत्तर आहे. पण लिहिताना या प्रश्नासारखं डिटेलमध्ये लिहावं लागेल. असं लिहून पुढे तुम्हाला रिझन लिहून खाली सोडवावं लागेल. ते तुम्ही सोडवून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. If triangle ABC is similar to triangle PQR and area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 16/25, then find ABS to PQ. मगाशी आपण चर्चा केली या प्रश्नावर. करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो मध्ये असतो. मग जर 16/25 असेल तर AB/PQ जर आपल्याला काढायचं असेल तर या पद्धतीने लिहिता येईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आणि रिझन असेल एरिया रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स. आता सिमिलर ट्रायंगल्स असतील तर हा रेशो आपल्याला दिलेला आहे 16/25 आणि इकडे आपण AB चा स्क्वेअर आणि PQ चा स्क्वेअर घेतोय. दोघांचा स्क्वेअर रूट घेतलं तर 4/5 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. AB अपॉन PQ पुढं टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स असं तुम्ही कंप्लीट करा पुढं. नेक्स्ट क्वेश्चन. याच पद्धतीने याच पद्धतीने सोडवायचा आहे. फक्त देताना तुम्हाला आधी AB आणि PQ चा रेशो दिलाय आणि त्याच्यावरून तुम्हाला याचा रेशो काढायचा. आता 2/3 आहे, 2चा वर्ग आणि 3चा वर्ग असेल जो 4/9. पण डिटेलमध्ये तुम्हाला या पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे. अशा पद्धतीने जे काही 1 मार्क आणि 2 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये केला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅथ विथ PR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना इयत्ता 10वीच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळतील आणि गणित विषयाचा चांगला सराव होईल. धन्यवाद. थँक्यू.